चिकन आहे का मटन आहे ताई? मटन आहे ताई हे. मटन. आणि इकडचं हे गावरान चिकन आहे, हे बॉयलर चिकन आहे. वा. आपली ही चिकन दम बिर्याणी. दम बिर्याणी पण दाखवून दम द्या. बिर्याणी. भीमतडीची जत्रा जसं मी तुम्हाला सांगितलं 21 ते 25 डिसेंबर 2023. सकाळी टायमिंग आहे 10 ते 10 वाजेपर्यंत. ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर इथे असणार आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी. तुमची सगळ्यांची आवडती भीमतडी जत्रा पुन्हा एकदा पुण्यात आलेली आहे आणि आय एम सो एक्सायटेड टू शेअर दिस विथ यू. येत्या 21 तारखेपासून तर 25 डिसेंबरपर्यंत ही जत्रा पुण्यातील सिंचन नगरमध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडला असणार आहे. सो आणि त्याचं तिकीट आहे दरवर्षीप्रमाणे. यावर्षीसुद्धा 60 रुपये तिकीट आहे हिचं एंट्री फीज. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा एंट्रान्स त्यांनी क्रिएट केलेला आहे. सो आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर एंट्रान्सला असे बैलांची थीम तयार केलेली आहे. दरवर्षी काहीतरी युनिक असतं आणि यावर्षी पण टाकाऊपासून टिकाऊ ह्यांचा थीम आहे. सो तुम्ही बघू शकता वरती त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून झुंबर तयार केलेलं आहे वरच्या साईडला. सो खूप युनिक काहीतरी इथे असतं दरवर्षी. आणि हे सुद्धा तुम्ही बघू शकता जे आपल्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतात त्यापासून हे तयार केलेलं आहे. एक आगळं वेगळं असं स्ट्रक्चर आहे. आय लव्ह भीमतडी फोटोज वगैरे काढू शकतात. यू कॅन हॅव दरवेळेस काहीतरी युनिक आणि छान असं आपल्यासाठी भीमतडी घेऊन येते. हे पण बघा खेळण्यांपासून एका माणसाची प्रतिकृती तयार केलेली आहे. प्लास्टिकचे सगळे टाकाऊपासून टिकाऊ. यावर्षीची पण थीम टाकाऊपासून टिकाऊच आहे. इथे तुम्ही बघू शकता आपले जे मक्के असतात त्यापासून हे छान असं तयार केलेलं आहे डिझाईन. आणि इथून शॉपिंगचे जे स्टॉल्स आहेत ते सुरू झालेले आहेत. आणि प्लस त्या साईडला पण तुम्ही बघू शकता फोटो काढण्यासाठी. मी थोडं जवळ जाऊन दाखवते तुम्हाला. इथे सुद्धा तुम्हाला फोटो काढण्यासाठी छान डेकॉर करून दिलेलं त्यांनी. छान छान सेल्फीज आणि फोटोज काढू शकतात तुम्ही त्या ठिकाणी. आणि यावेळेस थोडं वेगळं स्ट्रक्चर केलं आहे. दरवेळेस थोडी गर्दी असते, यावेळेस खूप जास्त असं मोकळं त्यांनी केलेलं आहे. बघू शकता चारी बाजूंनी आपले शॉपिंगचे स्टॉल्स आहेत आणि मध्ये त्यांनी थोडं मोकळं ठेवलेलं आहे. वा वंडरफुल. इथे खूप सारे शॉपिंगचे स्टॉल्स आहेत आणि तुम्ही बघू शकता लोक खूप छान आनंदाने भीमतडीचा आनंद. त्या इथे ट्रॅडिशनल ग्लास बँगल्स आग्राचे आहेत आणि खान वेव्ज म्हणून कर्नाटकाचे पण आहेत. कलेक्शन त्यांनी आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता वंडरफुल कलेक्शन. हे बांगडे 1 2 3 4 सारे कलर्स. क्राफ्ट म्हणून हे कोलकात्याच्या लोकांचं स्टॉल आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या वुडनच्या इथे गोष्टी आहेत. जसं की हे कटिंग पॅड झाले, हे वेगवेगळे वुडनचे जेवढं पण आपल्या घरात वापरता येऊ शकतात अशा सगळ्या वस्तू आहेत. चमचे आहे. हेरिटेज बॉक्स मुंबई. ते वेस्ट बंगालचं पण एक शांतिनिकेतन. वा काहीतरी युनिक आहे. जर आपण आतमध्ये बघूया. सर अपने पास क्या कलेक्शन है और ये किस चीज़ से बना हुआ है? हम लोगों के पास होम एक्सेसरीज के सामान है. ओके. होम यूटिलिटी प्रोडक्ट भी है और होम डेकोर की आइटम भी है इधर. ओके. और जैसे लाइट है, जैसे ज़्यादातर हम लोग वुड क्राफ्ट के ऊपर काम करते हैं. ये जो वुड आप यूज़ करते हो वो कौन सा वाला वुड है? ये सीसेम वुड है और एक सोनाझुरी वुड बोल के हम बंगाल में, हम लोग बंगाल शांतिनिकेतन से उधर एक सोनाझुरी बोल के एक वुड मिलता है, उसी वुड से लोकल वुड से हम लोग काम करते हैं. ओके. और तो ये जो चीज़ें हैं ये मतलब इसका यूज़ क्या है? ये सर्विंग ट्रे है और इसके ऊपर हम लोग बाटिक किया है. जैसे कपड़े के ऊपर जो बाटिक होता है वही वाला बाटिक प्रिंट हम लोग लकड़ी के ऊपर डेवलप किया है. ओके. तो जैसे यही वाला टेक्निक से हम लोग बहुत सारा कलेक्शन किया है. जैसे मिरर बनाया है हम लोग पीछे से. यस यस यस. बहुत सुंदर कलेक्शन है सर आपका. मिरर है, होम डेकोर आइटम्स. होम डेकोर जैसे ये ओल्डी है,
उरुली है या इसमें पानी और फ्लावर दे के वुडन में फर्स्ट टाइम मैंने उरुली देखा है भैया क्योंकि यूजुअली वो ब्रास वगैरह में ब्रास और स्टोन में बनता है, बट हम लोग थोड़ा सा ये सामने रखा हुआ है। और एक कलेक्शन है इधर, ये बोटानिकल प्रिंट्स नेचुरल डाई के ऊपर है, एक कुशन कवर है और ये रियल लीव्स एंड फ्लावर से प्रिंट हुआ है इसमें, और ये टेबल मैट एंड टेबल रनर है। ओके, टेबल मैट से और टेबल ये सब रनर प्रिंट है, रियल लीफ से प्रिंट हुआ है इसका। ओके, ये जो प्रिंट है वो रियल लीफ से लीफ से प्रिंट है। हुआ है। वंडरफुल। और आप देख सकते हो कि यहाँ पे भी बहुत सुंदर ऐसे लैम्प है, पूरा वुडन का है, नीचे से घुंघरू लगे हुए हैं। यू कैन सी हाउ ब्यूटीफुल इट इज़। एक युनिक स्टॉल आहे जो गिनीज पोट्री म्हणून दिल्लीचा स्टॉल आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे। 15 years back, and we had tried Wonderful. stone electrical. This Earrings result that you आहे. get, very flat. छोटे छोटे हे Yeah. वंडरफुल कलेक्शन। ये किस चीज़ से बना हुआ है? ये तो तोरण है, ये क्रिसमस ऑर्नामेंट्स है, ये सब सेरेमिक है। सिरेमिक से बना हुआ है सब कुछ। वाह, वंडरफुल। बहुत सा सिरेमिक से बना हुआ, यूनिक, हैंड पेंटेड है ना सब? एवरीथिंग इज हैंड पेंटेड। एंड ऑल दिस दैट यू सी, इसमें जो गोल्ड वर्क आपको दिख रहा है, हाँ। ये सब 22 कैरेट गोल्ड में हुआ है। ओके, दैट इज इन गोल्ड। ओह, वंडरफुल, थैंक यू। कियारा क्राफ्ट म्हणून सर आपका ब्रांड जो है उदयपुर से नो कैलकाटा, कोलकाता से। सो यू कैन सी हाउ ब्यूटीफुल। ये थोड़ा इन्फॉर्मेशन आप दे सकते हो? व्हाट एग्जैक्टली दिस थिंग्स एंड which type of fabric you are using? okay. So this is handmade fabric which is extra width. So we are using only. आपने हिंदी में बोला तो भी चलेगा। हाँ, आई एम फाइन विद दैट। Okay. So pure leather. अच्छा, प्योर लेदर का ये सब बना सब हुआ बना है। है। So जो फैब्रिक है, ये बेस फैब्रिक इज हैंडमेड फैब्रिक, एंड इनफैक्ट जो पुलर्स वगैरह हम लोग यूज़ करते हैं ओनली वाइके के, सो दैट क्वालिटी का कोई वो ना हो, कॉम्प्रोमाइज ना हो। और बाहर से जो आप यूज़ कर रहे हो दिस इज नॉट अ लेदर, राइट? दिस इज हैंडलूम फैब्रिक। हँडलूम फॅब्रिकने हे सगळं बनलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती प्रिटी आणि युनिक कलेक्शन यांच्याकडे आहे। सो ये छोड़ के अपने पास और क्या कलेक्शन है सर? बैग्स में तो बहुत कलेक्शन दिख रहा है मुझे। बैग के अलावा भी कुशन कवर्स, कुशन कवर्स भी है जी। देन हम लोगों ने खादी में, एंड ये भी हैंडन ही है सारा फैब्रिक। वाव, बहुत बढ़िया है सर। इतना नाजुक डिझाईन और खादी में इतना मस्त प्रिंट, इट इज़ व्हेरी नाईस। और मधून अस्तर सुद्धा दिलेला आहे त्यांनी। सो इट इज याची प्राइस साधारणपणे कितीपर्यंत जाते? 3650। 3650। वाव, इट्स ऑल हैंडमेड है। ऑल कम्प्लीटली फैब्रिक भी और जो इसका काम है वो भी। बहुत सुंदर कलेक्शन है आपके पास। सो डू विजिट दिस स्टॉल। Hi. सो आपके ब्रांड का नाम क्या है और क्या प्रोडक्ट्स हैं मैम आपके? Hi, our brand name is V by Abira, and so V stands for Women Handmade and Eco-Friendly. So all the jewelry that you see is actually eco-friendly and made by artisans in Pune. They are all women. So if you see this collection, this is basically made of fabric and upcycled wood. So the fabric is basically the cuttings of garments. When we stitch the garment, 15% of fabric is wasted. But that is the fabric which is incorporated into सो this यांचे जे design. प्रोडक्ट आहे ते बेसिकली जे आपलं हे फॅब्रिकपासून बनलेले आहेत, इयरिंग झाले, ॲसेसरीज आहेत वेगवेगळ्या, वूड आणि फॅब्रिकपासून हे सगळं बनलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे कलेक्शन आहे, एकदम युनिक असं। त्यांच्या ब्रँडचं आहे नाव व्ही बाय अबीरा असं ब्रँडचं नेम आहे। इयरिंग्स पण बघू शकताय, वूड आणि जे आपले उडलेले कापड असतात त्यांच्यापासून हे बनलेलं आहे। वंडरफुल कलेक्शन, थँक्यू। हॅलो, सो नमस्कार मॅडम। भीमतडी, ज्यांनी आपली भीमतडी जत्रेची सुरुवात केली, सुनंदाताई पवार आपल्या समोर आहेत आणि आय एम सो लकी की मी आज तुमचा छोटासा बाईट घेऊ शकते। त्याबद्दल माझ्या मनापासून तुम्हाला म्हणजे लाईक आय एम ग्रेटफुल, थँक्यू। आणि आता तुम्ही मला सांगा की या जत्रेची सुरुवात कशी झाली आणि आपण या जत्रेचा मोटो काय आहे, म्हणजे आपल्याला लोकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे नक्की। सो तुम्ही सुरुवात। मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट जी संस्था हा इव्हेंट करते, त्या संस्थेची मी ट्रस्टी आहे। 20 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये बचत गटाची चळवळ ज्या पद्धतीने फोफावली होती, त्यावेळेला
खरं मी काम सुरू केलं. महिलांमध्ये महिलांचे ग्रुप तयार करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, वस्तू तयार करणं आणि त्याला मार्केट मिळावं म्हणून उत्पादक आणि ग्राहक याच्यामधली कडी साधावं म्हणून हे प्रदर्शन भरवायचं आम्ही ठरवलं. मग त्या प्रदर्शनाला भीमथडी जत्रा हे नाव दिलं आणि ते पुण्यातच करायचं, कारण पुण्यातला ग्राहक हा अतिशय चोखंदळ आहे, खूप छान रिस्पॉन्ड करतो आणि म्हणून आम्ही पुणे शहरामध्ये हा इव्हेंट करतो. मुख्य आहे महिलांना सक्षम करणं, जिच्यामध्ये चांगला कलाकार आहे, जिच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, जी काहीतरी स्वतः करते आहे तिला व्यासपीठ देणं आणि तिला उभा करणं, हे काम भीमथडी जत्रेला करायचं आहे. मग त्याच्यामध्ये शेतकरी आले, आता शेतकऱ्यांचा रेसिड्यू फ्री माल आला, त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो आहे. आता मिलेट आहे, आता मिलेटचं इयर आपण वर्ल्डचं डिक्लेअर केलेलं आहे. खाद्यमहोत्सव आहे, खाद्यमहोत्सवामध्ये तुम्ही गेलात तर पारंपरिक पदार्थ आहे, जे आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे, ते सगळे पदार्थ तुम्हाला तिथं खायला मिळतील. त्यामुळं महिलांना सक्षम करणं, ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा साधणं हे काम भीमथडी जत्रेला करायचं होतं आणि हे बारामतीवरनं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून हे एक टीमवर्क आहे. एकटा सुनंदा पवारचा हा इव्हेंट नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे हात आहेत, त्याच्यामध्ये स्पॉन्सरर आहेत, अनेक संस्था आहेत ज्यांनी या इव्हेंटला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे, विद्यापीठ आहेत, कंपन्या आहेत. त्यामुळं शेवटी हे टीमवर्क आहे आणि हे जवळपास 17वं वर्ष आहे. कोविडची 2 वर्ष जर सोडली तर जवळपास 19 वर्ष पुणेकरांनी या इव्हेंटला खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि प्रेम दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आणि त्यांना भीमथडी जत्रा 21 ते 25 सिंचन नगरच्या ग्राउंडवर भरलेली आहे. तुम्ही जरूर या वेळेला पण नवीन काहीतरी नक्कीच तुम्हाला मिळणार आहे, कारण दरवर्षी भीमथडी जत्रा काहीतरी नवीन घेऊन घेण्याचा प्रयत्न करत असते. थँक्यू. वंडरफुल, थँक्यू मॅम. चरखाचा यावर्षी सुद्धा स्टॉल आहे इथे. सो मॅडम आपल्याला सांगेल की रिचरखाचं नक्की काय प्रोडक्ट आहे आणि हाऊ यू स्टार्टेड. सो आम्ही अपसायकल्ड प्लास्टिकने प्रोडक्ट्स बनवतो, जे आम्ही चरख्यावर बनवतो, जे आमचे ट्रायबल विमेन आणि यूथ जे असतात, जे गावातले असतात, ते आमच्या प्रोडक्शन युनिटवर चरख्यावर बनवतात आणि हे इलेक्ट्रिसिटी यूज नाही करत, मशिनरी यूज नाही करत, हे हँडमेड प्रोडक्ट, इको फ्रेंडली आणि हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. आपण थोडे मध्ये जाऊन प्रोडक्ट्स बघूया. सो हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता हे सांगते, हे तुमचे जे गिफ्ट रॅपर्स वगैरे जे असतात त्याच्यामुळे असा जो ब्लिंग येतोय किंवा असा चमकीचा जो इफेक्ट येतोय तो ह्याच्यामुळे येतोय आणि हे खादीचेच बनलेले आहेत आणि प्लास्टिक बनलेलं आहे. म्हणजे तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवतात बेसिकली आणि त्याच्यामध्ये भरपूर सुंदर सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही बघू शकता ही पोटली बॅग आहे, स्लिंग बॅग आहे, जे भरपूर छान छान कलेक्शन यांच्याकडे आहे. सो नक्की व्हिजिट करा. इव्हन त्यांनी वेस्ट पाऊच सुद्धा आणलेले आहेत आता नवीन ट्रेंडमध्ये आणि तुमचं वेबसाईट पण आहे आय थिंक आणि इंस्टाग्रामवर पण त्यांच्या तुम्ही DM करून ऑर्डर करू शकता. थँक्यू. सो ह्यांचं आसामचं प्रोडक्ट्स आहेत आणि तुम्ही बघू शकता केन म्हणजे आसाममध्ये खूप जास्त पॉप्युलर असल्यामुळे दीज आर ऑल मेड फ्रॉम द केन ओनली, राईट? वंडरफुल कलेक्शन आणि प्राइजेस पण ह्यांच्या खूप जास्त रिझनेबल आहेत. सगळं केनचे बास्केट्स आहेत, अजून हा सर्विंग ट्रे आहे ना, या वंडरफुल कलेक्शन. येस, फ्रूट बास्केट पण आहे. बरंच काय काय नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे, सो यू कॅन चेक आउट. आणि सर आपका प्रोडक्ट कहाँ का है? आसाम का ही है क्या? Assam, we're together. ओके ओके, आसाम से ही है. We have all kind of silk which we produce in Assam. It's called Moga silk, Eri silk, Mulberry silk. It's 3,500. And we also have the kurtas and dupattas, different kind of designers products. If you see, these are pastel, these are plain hand woven, hand spun, hand woven. अच्छा, सगळं हँड ओव्हन आहे आणि आसामचे जे सिल्कचं प्रोडक्शन होतं त्याच्यापासून हे बनलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता कफ्तान्स आहेत. वाव, इट इज व्हेरी सॉफ्ट इन फील. थँक्यू. Thank you so much. सो हा वाला जो स्टॉल आहे तो हम्पीचे प्रोडक्ट्स आहेत इथे. हम्पी इज अ व्हेरी पॉप्युलर प्लेस आणि तुम्ही बघू शकता ये जो है वो किस चीज़ से बने हुए हैं सर? बनाना फाइबर. बनाना फाइबर. ओके, वाव, वंडरफुल. एंड व्हाट एग्जैक्टली ये क्या है? मैट है कि टेबल रनर? ओके, टेबल रनर. बनाना फॅब्रिकपासून हे बनलेले प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत. आणि लुक ॲट दिस पर्स यार, आई रियली लव दिस. ये भी सेम फैब्रिक से मतलब चीज़ से बना हुआ है, बनाना फाइबर का ही है. वाव, वंडरफुल.
मधले जे माहेश्वर म्हणजे जिथल्या माहेश्वरी साड्या आहेत तिथलं हे प्रोडक्शन आहे सगळं. सो आप एमपी से हो सर? एमपी से. और जो माहेश्वरी साड़ी होती है जी वो आप ही के यहाँ पे बनती है? जी. ओके, आप थोड़ा सा बताओगे कि माहेश्वरी साड़ी के बारे में? बताइए, बोलिए. मतलब क्या कलेक्शन है, इसके प्राइसेस कैसे होते हैं? प्राइस क्या 35 से स्टार्ट होता है महेश्वरी साड़ी, और सिल्क और कॉटन में वो होता है. हैंडमेड होता है? मतलब सारा हैंडलूम हैंडमेड, होता है सारा हैंडमेड होता है. सारा नेचुरल सिल्क होता है. नेचुरल सिल्क होता है. हाँ, इसमें सिंथेटिक बिल्कुल नहीं होता है. वाव, बहुत ही प्यारा कलेक्शन आहे आपलं. यस मॅम. थँक्यू. अशा वेगवेगळ्या राज्यांचे इथे स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता तारिणी ओडिसाचा ब्रँड आहे आणि तिथे जॅकेट्स वगैरे हँडलूमच्या जेवढ्या पण गोष्टी आहेत तिथे म्हणजे जे पण राज्याचं जे स्पेशल आहे त्याचं एक्झिबिशन आहे भीमतडीच्या जत्रेत यावर्षी आलेलं आहे. सो हे बँगलोरचे आहेत सूरजमुखी म्हणून आणि त्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता. वाव, वंडरफुल कलेक्शन. आणि हे अर्बन स्केचर्स म्हणून आहेत पुण्याचे. सो यू कॅन सी हाऊ ब्युटिफुली आणि स्केचेस बनवलेले आहेत. सो हे स्वयंसिद्धा दालन आहे जिकडे आता आपण चाललो आहे. सो इथे पण खूप छान छान असे नवीन नवीन ब्रँड असतात. सो इथे बानी आणि क्विल्टन मोरचा जो खूप पॉप्युलर ब्रँड आहे सो त्यांचं हे कलेक्शन आहे. लुक ॲट दिस ब्युटी. वाव, वंडरफुल. वॉटर लिली. ह्या साईडला कला आणि हस्तकला. कर्जत जामखेडच्या ज्या महिला आहेत त्यांनी हे लेदरचे जे कलेक्शन आहे ते इथे लावलेलं आहे. श्रेयाज क्रिएशन. आर्ट आणि क्राफ्ट. खूप अशा आर्टिस्टिक गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील आर्ट आणि क्राफ्ट रिलेटेड. सगळे असे आता मी कुठे कुठे बघू आणि कुठे कुठे नाही असं झालं आहे मला, कारण की सगळीकडे एवढं सुंदर कलेक्शन आहे ना. वंडरफुल कलेक्शन. खूप प्रकल्प. इतकं छान छान कलेक्शन आहे इथे. याबी साबी. भरपूर अशी गर्दी झालेली आहे. आरती स्वयं महिला बचत गट. सो ताई तुमच्याकडे काय कलेक्शन आहे? आमच्याकडे जॅकेट्स वगैरे आहेत. रिव्हर्सिबल जॅकेट्स. रिव्हर्सिबल जॅकेट्स येतात, कॉटनमध्ये येतात आणि थंडीचे 12 महिने यूज केल्या जातात. एखादी दाखवून. हे स्लीवलेसमध्ये येतात. हे स्लीवलेस आहे. रिव्हर्सिबल येतात ते स्लीवलेसमध्ये. आतमध्ये पण खिशा येतात त्याच्या आणि स्लीव्समध्ये पण. आणि यांची प्राइसेस साधारणपणे कितीपासून सुरू आहे? साधारण हे स्लीव्समध्ये 1850 आणि स्लीवलेसमध्ये 1550. 1550 असे वेगवेगळे प्राइजेस आहेत. अजून डोहर वगैरे पण आहेत का आपल्याकडे? हां, डोअर वगैरे पण आहेत. वाव. सिंगल आणि डबल बेडचे दोन्ही. अच्छा, थँक्यू. आता खाद्यपदार्थ सुरू झालेले आहेत. हे फेररो रॉजर जो ब्रँड आहे त्याचे सगळे खायचे. तुम्हाला ज्वारी भात वडी पाहिजे असेल, ठेसा पापड म्हणजे सगळे कोरड्या वस्तू, लोणचं वगैरे सगळं ते तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स बघायला मिळतील. इथे शेवई पण मिळतात. बरेच छोटे छोटे वेगवेगळे ब्रँड्स आहेत ज्यांना इथे एक प्लॅटफॉर्म मिळतो रिप्रेझेंट करण्यासाठी. तुम्ही गर्दी बघू शकता. चटण्या वगैरे, मसाले, सगळे घरगुती गोष्टी तुम्हाला इथे या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतील. आणि तुम्ही जर शोधत असाल की तुम्हाला घरगुती काहीतरी पाहिजे तर हा बेस्ट तुमच्यासाठी जागा आहे. 5 दिवस हे एक्झिबिशन असणार आहे, 21 ते 25 तारखेपर्यंत, 4 दिवस सॉरी. आणि तुम्ही या एक्झिबिशनला जरूर भेट द्या. आणि हे जे छोटे छोटे बिझनेस आहेत त्यांना नक्की सपोर्ट करा. मी प्रत्येक स्टॉलवर नाही जाऊन दाखवू शकत कारण की भयंकर मोठे स्टॉल्स आहेत. सो तुम्ही बघू शकता छान छान असे कलेक्शन इथे आलेलं आहे. इथे पोळपाट वगैरे लाटणं हे सुद्धा आलेलं आहे यावर्षी. आणि खायचे तर तुम्ही स्टॉल एवढे आहेत स्टॉल, टेन्शनच नाही. आवळा कँडी, बेदाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मसाले पाहिजे ते. म्हणजे तुम्ही या जत्रेत आला तर आरामात तुमचे 2-3 तास जाणार. एवढा शॉपिंगचा छान छान कलेक्शन इथे आलेलं आहे. ॲपल पेस्ट्री, वेगवेगळ्या प्रकारचे
सोलापुरी चटणी पण आहे बघा, मक्का चिवडा, खूप छान छान कलेक्शन आहे. सो नक्की व्हिजिट करा. स्टॉल आहे 144 चॉको मॅजिक म्हणून चॉकलेट, आणि इथे तुम्ही बघू शकता चॉकलेटचे किती छान छान कलेक्शन इथे आहे. लोक विकत पण घेतात. सो इकडे संत कृपा महिला गृह उद्योगाचा पण काहीतरी हँडमेड गोष्टींचा स्टॉल आहे. आणि हे वरचं बघा किती सुंदर डेकोर केलेलं आहे. फोटोज तर लय भारी येतील. गोंडवाना क्राफ्टेड सगळ्या गोष्टी आहेत, लोक खरेदी करतात. भीमताडीतली सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे खाऊ. इथे खायला भयंकर आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण डिशेस आहेत तेवढ्या सगळ्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉल्समध्ये लागलेल्या असतात. आणि आता हे जे आहे ते सगळं शाकाहारी म्हणजे व्हेजिटेरियनवाल्यांचं सेक्शन आहे. आणि तुम्ही गर्दी, खवय्यांची गर्दी बघू शकता. मसाला शेंगदाणा पापड बघा, एकदम असं जे आपल्याला खायला नाही मिळत युजली पुण्यामध्ये, ते सगळे आयटम्स इथे तुम्हाला खायला मिळतील. आणि तुम्ही बघू शकता लोक किती एन्जॉय करतात. सो इथे उकडीचे मोदक बनवत आहेत छानपैकी. मावशी कसले कसले मोदक येतो? हे पिवळे कुठले? कसले कसले? मँगो. अच्छा, मँगो फ्लेवर आहे का? चॉकलेट. अच्छा, आणि अच्छा ते साधे मोदक आहेत. हा जो आहे तो मँगो फ्लेवर आहे आणि तिकडे चॉकलेट. एकदम खतरनाक आहे का? खतरनाक चालू तुमचा कार्यक्रम. इथे हुरड्याचे थालीपीठ वगैरे बनतात मस्तपैकी. या साईडला भजी आहेत आणि सोलकढी, आळूवडी, सगळे व्हेजिटेरियनचे ऑप्शन मी तुम्हाला आता दाखवते. थालीपीठमध्ये पण भरपूर असे प्रकार आहेत. भाजणीचं थालीपीठ आहे, मिलेट मॅजिक, चिया ड्रिंक, वांगे भाकरी, पिठलं भाकरी म्हणजे खवयांसाठी एकदम जन्नत आहे बाई. हुरड्याचे थालीपीठ. थालीपीठ खायला या. हो नक्की येतील लोक. तो हे शेंगुळी म्हणून काहीतरी नवीन प्रकार आहे. कुठल्या याचा आहे? मंचर वगैरे तिकडे चालतो का हा? खतरनाक प्रकार. शेंगुळी प्लेट थाळी, त्यामध्ये बरं ती भाजी आहे का? स्वीट लागते का ती? तिखट आहे का शेंगुळी? काय म्हणताय मावशी? मना गाव मना देश. जय खानदेश. चाललं तुम्ही खानदेशचे मांडे बनव ना आता. हे सगळं नॉनव्हेजचं सेक्शन सुरू झालेलं आहे. इथे मच्छी थाळी आहे, तुम्ही बघू शकता. वंडरफुल. या साईडला पण सगळं मटन, मच्छी, चिकनमध्ये पण बरेच वेगवेगळे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील. बिर्याणी, बोलायची मटन भाकरी, अजून हे बांगडा फ्राय, फिश. ही कुठली फिश तुम्ही फ्राय करता? ही पॉपलेट. ही पॉपलेट आहे बघा आपली. इकडे बघू शकता फिश आहेत, क्रॅब्स आहेत, पॉपलेट आहे, बरेच वेगवेगळे मासे मस्त फ्राय करून तुम्हाला मिळतील.